तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव तो हा माधव बरबा तो हा माधव संक्रोधाची जोडी विठ्ठल आवड तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे 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 बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल 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 बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम वाह गोरी वाह निरंजन आम्ही निरंजन आम्ही निरंजन आम्ही निरंजन आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही निरंजनी आम्ही बांधिले घर घर निरंजन आम्ही निरंतर निरंतर राही निराकारे निरंजन राहिलो निराकार निरंजन राहिलो निराकार निरंजन राहिलो निवारासी पूर्ण निराभासी पूर्ण समरसा निराकार निरंतर
राहिलो जे निराकार निरंतर राहिलो जे निराकार निरंतर राहिलो जे निराकार निरंतर राहिलो जे निराभासी पूर्ण निराभासी पूर्ण झालो महाराज निराभासी पूर्ण निराभासी पूर्ण पावलो आम्ही अखंड आईयास पावलो आम्ही सारे गा मा गा मा पा गा मा दा मा दा सा सा अखंड आईयास झालो अखंड आईयास झालो अखंड आईयास पावलो अखंड आईयास अखंड 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 पावलो अखंड निदा 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 निदा
अखंड अखंड ऐक्यास पावलो आम्ही आम्ही पावलो सारे ग म प प प रे ग म प प रे ग म प ध ध ग म प ध नि ध प ध नि ध सा सा नि सा नि ध नि ध नि प ध ध म प म नि नि सा ध नि नि प ध ध म ग नि नि सा ध नि नि प ध ध म ग म प सा ध नि नि प ध ध म ग म ध नि सा ग म ध नि सा ग म ध नि ग म ध नि सा ग म ध नि सा ग म ध नि सा पावलो आम्ही ऐक्यास पावलो आम्ही निराभासी पूर्ण निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण निराभासी पूर्ण हर विठ्ठल 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 हल निराकार निरंतर राहिलोसे निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुका म्हणे आता नाही अहंकार तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दोसरे चरण संतांची या त्यांच्या कृपाधानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण
होय सकळ विधीचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री सद्गुरूंचे धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायांचा काय व्हावे उतराई त्यांचे चरणी माझे डोई मस्तक हे पाया या वरकरी संसार शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या वाटा मज दाबाव्या सुगता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी विठ्ठला निरंजनी आम्ही बांधलेले घर निरंजनी आम्ही बांधलेले घर निराकार निरंतर राहिलोसी निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही प्रसंगी भव्य आणि दिव्य स्वरूपाच्या वास्तूच्या शांतीनिमित्त वा जशी वास्तू आहे तशीच आमच्या दत्तभाऊनी बी मोठी मोठी माणसं बोलवली एकदा टाळी वाजवा वा मामा जितका मोठा आहे तेवढा कलाच्या क्षेत्रात भाचा सकट मोठा आहे वा काय माहोल केला का वस्तीवर माहोल करणं इतकी सोपी गोष्ट वा मामांचं नाव काय? गरड वा अतिशय साहेबांनी मोठी अशी वास्तू बांधली आहे या वास्तूच्या शांतीनिमित्त वारकऱ्यांचं हृदयस्थान असलेले जगद्गुरु तुकोबरा यांचा 3 चरणाचा आणि अद्वैत परप्रकरणातील अभंग छोटासा परिहार असा आहे आता नाव कुणाचं घ्यावं म्हणून पंचायत पडली मला एकापेक्षा एक कुणीच इथं कुणाला मी म्हणतो माणसाने हित कमी नसावा बाहेर कमीपणा घ्यावा माणसाचं उलट हो हित कमीपणा घ्याय न ग म्हणते आणि बाहेर पाय चाटाय बसले लक्षात बसलं जरा गोड सांगतोय का गोड अशी गायनाचारी गोड अशी मृदंगाचारी गोड अशी साऊंड सिस्टीम महाराज मंडळी आणि रंग कीर्तनाचं युट्यूब चॅनल वाले तुम्ही सगळी मला पंढरपूरच्या पांडुरंगासारखी दिसताय आता मला तुमच्या पांडुरंगाशिवाय दुसरं काही दिसत नाही तुम्हालाच पांडुरंग समजतो आणि तुमचं दर्शन घेतो आणि कीर्तनाला प्रारंभ कीर्तनाच्या अगोदर गड्यांनी एक आठ घातली हार काढला तर मग बघा म्हणला आता काय मला तर उड्या मारायची लई सवय आता असो कीर्तनातला अभंगातला पहिला शब्द आहे निरंजनी ऐका बर का जरा गोड कोणता शब्द आहे निरंजनी आम्ही पण घर बांधलो घर ही संकल्पना आहे मी काय म्हणतो नीट आहे काय घर ही संकल्पना आहे सगळ्याची घर सारखी होय दादा भाऊ सारखीत का सगळ्याच्या घराचा कलर काही न लई कलर आणायचा प्रयत्न केला कंपन्या भंगारात गेल्या पण ह्याला कलर घराला कलर येणार तुमच्या लक्षात आम्ही घर सांगणार फक्त काय सांगणार नाही तुम्ही इतकी मोठी माणसं मला टेन्शन आलंय कीर्तन कसं करावं वास्तविक विचार केला तर सेवा माझी नव्हती मी सकाळी निगडीत होतो 8:30 वाजताच गाड्याचा फोन आला यावंच लागतंय म्हणलं वा एकामेकाच्या आडी अडचणीला पडावं लागतं महाराज त्यांच्या आज्ञेनं मामाच्या घरी कीर्तन आहे विठाला 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 या घराचा पाया खांदल्यापासून गडी मला आमंत्रण देत होता आणि मोक्याला हुलकवणी दिली ती पण पांडुरंगाला मान्य नव्हती तुमच्या लक्षात बसलं ऐका जरा गोड ऐका सगळ्याची घरं सारखी नाही सगळ्यांच्या घराचा रंग सारखा नाही ऐका सारखा सगळ्याच्या घराचं आकारमान सारखं नाही पण घर सगळ्याला आवश्यक घर कशासाठी पाहिजे
घर कशासाठी पाहिजे? काय विचारतो महाराज? अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या काय आहेत? मूलभूत गरजा आहेत. बर, अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही, वस्त्राशिवाय माणूस, मग संन्यासी कसा राहतोय? आपण लंगूट तरी पाहिजे ना. तुम्ही लक्षात नसतं, ऐका. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आपला विषय घर संकल्पनेकडे चाललाय आणि या घराची वास्तुशांती आहे. आता नीट ऐका बरं का जरा कीर्तन. कोणत्या घराची वास्तुशांती आहे? या घराची. बर, वास्तू अधिक शांती म्हणजे वास्तूला आता काय करायचं आपल्याला? शांत करायचं. जरा गोड आहे का बरं का? शांत करायचे म्हणजे या वास्तू मध्ये असणारे विकार. दत्ता श्यामकर गाड्या विठाला वास्तू मध्ये असलेले जे विकार आहेत ते विकार आपल्याला काय करायचे आहेत? बाबा जरा गोड आहे का बरं का? विकार या वास्तूत आहेत, या वास्तूत आहेत. थोडं बोलत चला आता. विकार या वास्तूत आहेत का या वास्तूत आहेत? बर, या वास्तूची शांती करायची का या वास्तूची? मालक, या वास्तूची शांती का या वास्तूची? वा, म्हणजे आपलं कसं झालंय, आजार झालाय खोकल्याचा आणि इंजेक्शन दिलंय तापीचं. आता इथं बऱ्याच कथा आहेत की जोपर्यंत वास्तू शांती होत नाही तोपर्यंत वास्तू नावाचा दैत्य कुठं राहतो? नवीन बांधलेल्या, पण त्याच्यापेक्षा बेकार दैत्य आपण आहे. याही घराची शांती गरज आहे आणि याही घराची शांती गरज आहे. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. प्रत्येकाची घर नावाची संकल्पना वेगळी. मी घर शब्द सोडून दुसरं कीर्तनात आज काय सांगणार नाही. आता ऐका, ज्ञानोबरायाचं घर वेगळे. ज्या माणसाला आळंदीकरानं पीठभर पीठ दिलं नाही महाराज, मुठभर पीठ दिलं नाही. ज्या आळंदीकरानं ज्या माऊलीला आळंदीत राहायला वास्तव्याला जागा दिली नाही आणि त्या माझ्या माऊलीनं घर सांगावं, हे विश्वच माझे. नाथ बाबाचं घर थोडं वेगळे आणि नाथाच्या घराची उलटी खूण आहे. माऊलीची घर नावाची संकल्पना वेगळी आहे, नाथ बाबाची घर नावाची संकल्पना वेगळी आहे, तुकोबरायाची घर नावाची संकल्पना वेगळी आहे. वसवावे घर देव बळे निरंतर. शब्द महत्वाचा आहे, निरंतर. कोणता शब्द महत्वाचा आहे? नाही तर गावात सप्ताह आला की पांढरी कपडे आणि सप्ताह संपला की काळी पिशवी, याला निरंतर म्हणत. असं गोड पोरांनी पकवाज वाजवलं की बाप मांड्या वाजवीत वाजवीत म्हणतो. माझा पप्याने वाजवलं असतं तर गाडगी घरी वाजवायची बंद करायला होत्या. सांगू का, एका दिवसात 2 दिवसात होत नाही बाबू. याच्यासाठी झटावं लागतंय, वेळ द्यावा लागतंय, कष्ट करावं लागतंय. काय झालं तर तव परवा दिवशी पुण्याला जाताना 2 गाड्या होत्या माझ्यासोबत. माझ्या मित्राची गाडी गुरुजी बंद पडली. आता त्याच्या गाडीत फॅमिली होती, मी आपला एकटा संड्या होतो चाललेलो पुण्याला. मित्र असल्यामुळे मी थांबलो. मग ओळखीवर एक फिटर बघितला तिथं आणि फिटरला विचारलं गाडी चालू होईल का? ती मला 5 मिनिटात चालू होईल. किती मिनिटात? पण खर्च 5,000 येईल. बरीच माणसं म्हणतात कीर्तनाला साथीला कुठे 4-4 5-5 हजार असतात का? ते साठी सांगतो. आता संध्याकाळची वेळ आहे, कडकड कडकड विजांचा आवाज आहे. गाडीचं बोनट खोललं त्यांनी इथभर वायरचा तुकडा घेतला. किती? आणि मालकाला म्हणला टाटर हाना. तुकडा किती आहे? इकडे एक जुळली तिकडे एक जुळली. हो, टाटर हाणला, अशी गाडी चालू झाली. मालकाची बुद्धी फिरली, खाली उतरलं. मला वैर वायर कोणत्या कंपनीची तुझी? 5,000ची. इथं काम झाल्यावर सगळं झाल्यावर कोणत्या कंपनीची वायर आहे 5,000ची? उत्तर नीट आहे का? फिटरने सांगितलं दादा वायर 30 रुपयाची, ती कंपनीची नाही,
पण वायर नेमकी कुठं जोडायची त्याचं 5,000 आहे. ज्ञान प्राप्त होऊन उपयोग नाही महाराज, ते ज्ञान तुम्हाला वापरता आलं पाहिजे. मनुष्य जन्म मिळूनही उपयोग नाही, माणसासारखं जगता आलं पाहिजे. याच्या पुढे जाऊन बोलू का? ऐका बर का. माणसानं देवासाठी रडणं सामान्य भक्ती आहे. आता बघा तुम्ही, पाऊस आले आपण पाऊस टिपकायला म्हणतो की पांडुरंगा हे पांडुरंग, आपल्याला माहिती झालं तर बरं आहे, झालं तर नाही तर डिझेल वर पुन्हा पांडुरंगा नको येऊन देऊ. आता कोणाच्या डोक्यात पांडुरंग इमानदारीनं खरं सांगा. आमचा कृष्ण महाराज लवकर चला आलंय गडगडते. तुमच्या लक्षात बसलं का? आपलं कसं आहे तुम्हाला सांगतो, ऐका जरा गोड सांगतो. आपण देवासाठी रडावं सामान्य भक्ती. आपण रोज रडतोय देवासाठी. पाऊस जास्त झाला रडतोय, पाऊस कमी झाला रडतोय, पोराचं लगीन झालं रडतोय, नाही झालं रडतोय. रडणं कधी बंद होईल बरं आपलं? होईल का बंद? ऐका, आपण देवासाठी रडावं, आपण देवाकडे रडावं, ही सामान्य भक्ती. पण याच्या पुढे जाऊ नाही का, कधी कधी जगाच्या मालकानं आपल्यासाठी रडावं, ही असामान्य भक्ती आहे. तुम्ही म्हणता रोकडे महाराज याला पुरावा. जगाचा मालक भगवान कृष्ण निजधामाला चालले होते महाराज. गोपिका रडतायत, गवळी रडतायत, सवंगडी रडतायत. कृष्णा तू गेल्यावर आम्हाला करमायचं नाही बरं का. सगळ्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत आहे, अर्जुनाच्या डोळ्यातनं पाणी येते. सगळी रडतायत, पण सांगू का, सगळी जण देवासाठी रडतायत. का तर देव होता म्हणून बरं होतं. पाऊस आला तर गोवर्धन उचललाय, काही संकट आलं तर देव पुढे. पण जगाच्या मालकाच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. भगवान कृष्ण परमात्मा रडू लागला ना. उद्धवानी विचारलं, कृष्णा नसलं जायचं तर नको जाऊ, तुझ्याच हातात आहे मला जायचं का नाही जायचं. जगाच्या मालकाने सांगितलं, ऐक म्हणले, मी चाललोय म्हणून रडत नाही, पण उद्यापासून माझी आणि विदुर काकाची भेट होणार नाही म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी. असामान्य होते. घर बांधून निको उपयोग नाही. ऐका बर का दादा, तुकोबरायाची संकल्पना ज्या घराची आहे, या घराची नाही, या घराची. बंगला खूप बनाया, बंगला खूप बनाया, तसा हा बंगला आहे. आता विषय कुठे आला बघा. घर नावाची संज्ञा चालू. जोपर्यंत घराची वास्तू शांती होत नाही तोपर्यंत वास्तू नावाच्या दैत्याला राहण्याचा अधिकार आहे. पण ज्या दिवशी शांती होईल त्या दिवशी दैत्यानं तिथून बाहेर निघून जायचं असतं. आता कल्पना करा महाराज, का बरं शांती करावं लागत असेल? 2-3 मुद्दे ह्या घराचं सांगतो आणि 2-3 मुद्दे ह्या घराचं सांगतो, जरा ऐका. वाळू कुठून आणली? नदीतनं. माणसं जाळता कुठं? नदीच्या कडवला तरी. बरं, वाहनात बी जाळू द्या. माती कुठे टाकतात त्याची? राख नदी. ती कुठं मिसळली? वाळू. वाळू कुठं आली? आता ज्याला जाळलंय ती कसलं खतरनाक आहे कोणाला माहिती.
एका गावात एक माणूस लय खतरनाक होतो, जित्या पण गावाला सुख लागून दिलं नाही ते. कोणाचं चांगलं चाललं की गडी आलाच म्हणायचं. ज्याचं कधी लग्न जमत नाही त्याचं जमलंय म्हणलं की ह्यानी मोडलंच म्हणायचं. ही गडी लयच खतरनाक होता, पण त्याला कळून चुकलं आता आपण जगू शकत नाही. म्हणून त्यांनी गावाला विनंती केली, म्हणला गाड्या मी मेल्यावर मला काय खांद्या बिंद्यावर नेऊ नका म्हणला, माझं 2 पाय वडीत नाही म्हणला टराटर. गावाली म्हणली तू खांद्यावर न्यायच्या लायकीचाच नाही, पण मी मेलो ना म्हणला मला वडीत न्या. ह्यांना वडीत न्याय सांगितलं, पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज देऊन आला. मला गावापासून डोकाय म्हणला. गपक्यात म्हातारं मेलं, गावाने पोलीस स्टेशन पूर्ण वडीत चाललं, अख्खं गाव आत टाकलं. आता तसल्याची जर माती गेली असली नदीत आणि ती जर आपल्या घरात आली, भाकर तर गोड लागल का हो. बरीच महाराज लोक वास्तुदोष काढून देतात मला. काढाय कोणी पितृदोष बी काढतंय, ज्यांनी आईबाप सांभाळलं नाही ते लोकांचं पितृदोष काढतंय. काय गंमत चालली राव. वा वा वा. ज्याची आईबापाची गातच नाही ती सांगतय आई वडिलाची सेवा करा, तुझं कुठे आहेत म्हणला थोरल्याकडे. काय परिस्थिती हे मृत्यू लोकीचे उपरटे. सांगू का, कोळसा कुणी कुणी बघितलाय? आज स्वयंपाक गॅसवर झाला असेल, गॅसमुळे कोळसच बघायला मिळाला नाही. काय सांगू, कोळसा माहिती ना, कोळशाचा रंग कसा आहे? ते पहिल्यापासून काळ आहे का पुन्हा काळ पडलं? बरं आधी कसलं होतं? लाल होतं, लाल. आणि पुन्हा कसलं झालं? बरं आता एकटंच काळ झालंय का संगती तीन त्याला बी काळ करते. मग त्या कोळशात आणि आपल्यात काय बदल? जोपर्यंत लग्न होत नव्हतं तर इस्त्यासारखं होतं. आई सांगते बघा नवीन सुनबाईला, सुनबाई पोराला सांभाळू ना. पोरगी म्हणली काय झालं? पोर निका इस्त्यासारखं. कुणासारखं? इस्तू हातात धरावा. ती म्हणली काय करतोय? काय करतोय? भाकर करपली की तोंडावर फेकीते. पोरगी गालातल्या गालात हसली. का हसली सांगा बरं? कारण लग्न जमल्यावरच पोरीने त्याचा कोळसा केला व्हॉट्सअपवर. संध्याकाळी पोरीनं मुदाम भाकरी करपिवल्या. आईला वाटलं आता पोरग काहीतरी म्हणीन, पण पोरग गपचिप मिटल्या मारून खात होत. आणि जेव्हा त्याला कळलं आई आपल्याकडे बघती तेव्हा पोरग म्हणतं आयो हे आयो करप्या भाकरत लक्ष्मी असती होय. पुन्हा सांगू का तुम्हाला महाराज, आपल्याही आयुष्याचा कोळसा होणार आहे. फक्त एक करा. हा मनुष्य जन्म तुम्हाला मिळाला कशासाठी त्याचा विचार करा. देवे दिला देहा भजना गोमटा. देवे दिला देहा भजना गोमटा. भजना गोमटा. देवे दिला देहा भजना गोमटा. काय करायचं तसा कुठे गेला? काय करायचं बाबा? सगळ्यांच्या घरांचा कलर सारखा नाही. वास्तुशांती घराची आहे बरोबर का? तर या घरामध्ये जी वाळू आपण देऊन आणलेली आहे त्या वाळूमध्ये काही दोष असते. वास्तुशांती केल्यानंतर तेही दोष निघून जातात. दुसरी महत्वाची गोष्ट विठा. घराला काय वापरल्या आपण? विठा वापरल्या. आता त्या विठा कुठून आल्या? कुठल्या मातीपासून आल्या? आता तुम्ही म्हणताल महाराज मग त्या विटात काय मिसळलं? हा शास्त्रकार असं सांगते, एखादा पशु पक्षी जरी तिथं मेला असेल, त्याची हाडाचं पाणी झालं असेल आणि त्याच मातीपासून जर विठ बनवली असेल त्याचाही दोष वास्तूला लागतो. म्हणून वास्तुशांती करावी लागते.
पण असामान्य गोष्टीतनं ज्याची शांती करावी लागते ते नर शरीर रूपी नावाचं घर आहे. ऐका, तू कोबरा म्हणतात निरंजनी आम्ही. ऐका शब्द बघा, आम्ही वापरलाय. कसं बांधलं? निरंजनी. निरंजनी म्हणजे काय? निरंजनी माहिती का तुम्हाला? कुठं लावता ती? देवघरात. वा, कापूर जाळल्यावर बचकभर राख शिल्लक राहती आणि त्याची मशरी होती. बरोबर का मावशी? नाही, गौऱ्याची मशरी होती का कापराची? गौरीची. मग गौरी होऊन मरायचं का कापूर होऊन? गौरीचं एक वैशिष्ट्य आहे, जर ती पेटत बी नाही आणि इजत बी नाही, निकी दुपती. कोणता बी सण येऊ द्या, दुपलीच गौरी. गौरी 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 म्हणते. आता असल्यात ना कीर्तन उचलले अवघड असते महाराज. इतकं सोपं वाटलं का तुम्हाला? आता कोणता बी सण आला, दुपली गौरी. वा, माया नावाची जी गौरी या नर शरीरात आहे ना महाराज, ती तुम्हा आम्हाला स्वतःला लागून देत नाही महाराज. कल्पना करा, जसं या घरातलं दोष बाहेर काढणं गरजेचं आहे, तसं नर शरीरातलं दोष बाहेर काढणं गरजेचं आहे. तू कोबराय म्हणतात मी घर बांधलं, मी विटा मातीचं घर बांधलं नाही. ऐका, मी घराला प्लास्टर केलं नाही. तुम्हा सगळ्यांना नेते, ज्याच्या घरात कुत्री खेळत होती, बरोबर आहे का, ज्याची घर कोण राखीत होती? कुत्री. आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके जवळ येतात राखे आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव जगद्गुरु तुकोबराच्या घरामध्ये कुत्री खेळत होती, घर कुत्री राखीत होती. बरोबर का? ज्या माणसाच्या घरात कुत्री खेळतात त्यांनी आपल्या घरासाठी अभंग लिहिला असेल काय? माझा प्रश्न आहे. ज्याला स्वतःच्या घरावर प्रेम नाही, स्वतःच्या मुलाबाळावर प्रेम नाही, आणि त्यांना वाटलं काय लोक घर बांधतात मग वास्तुशांतीला महाराज लोकांनी तरी कोणता अभंग? महाराज कोणता बी अभंग कुठे बसवते होती? तुमच्या लक्षात फक्त बसवणारा पाहिजे. तुमच्या लक्षात बसलं का? आता काही काही लग्नात आशीर्वाद देताना काय म्हणते त्याची त्यालाच कळत नाही. वा वा वा, मी खोटं सांगत नाही तुम्हाला. जरा पुढं चला. तुकोबरा म्हणतात आम्ही घर बांधलं, पण आमच्या घरातलं सुख आणि दुःख शिल्लकच ठेवलं नाही. जसं कापूर लावल्यानंतर त्या कापराची राख शिल्लक राहत नाही, त्याचं अवशेष शिल्लक राहत नाही, त्या निरंजनी सारखं आम्ही आमचे नरधीर रूपी घर बांधलं. आणि या घरातलं बाहेर जर काय काढलं असेल, काम क्रोध लोभ मद मत्सर आणि अहंकार. वा, सोपं सांगतो पुढे चलतो. ऐका, पैठणच्या नाथबाबा इतकं शांत कुणीच नव्हतं महाराज. बरोबर आहे का नाही? आता कुणी शांती ब्रह्म कुणाला लावते काय? आता पदव्याला तर काही चवच राहील नाही महाराज. अलग लक्षात. नाथबाबांची शांती किती बघायसाठी एक जण भांडाय तिथं गेला. त्याला म्हणजे आगाऊ देऊ, आणि गेल्या गेल्या नाथबाबांनी तुझं स्वागत केलं. या ती मला या नाही पिया नाही, भांडणं करा. आता काय करा? नाथबाबा म्हणलं भांडणं कशासाठी? तुम्ही मोठं का मी मोठं? जरा गोड आहे का बरं का? ज्याच्या पशीला हे असतंय ना ती गप राहते. कृष्णा महाराज तुम्हाला तर लय अनुभव असतो. ज्याच्या पशी जळता जळत नाही का ती सकाळची संध्याकाळी खाते, आणि ज्याच्या पशी काहीच नाही का ती टेम टेम करी. म्हणजे लक्षात बसलं का? ऐका जरा गोड ऐका. पितळ ज्यात चमकतंय का सोनं ज्यात चमकतंय? काय आजकाल पुण्या मुंबई जावा कुणाच्याच अंगावर सोनं नाही, निक्क बँक टाकस. आमच्या वारकऱ्याच्या बायकोनी श्रीमंताची बायको बघितली. वारकऱ्यापाशी काय असतंय आमच्यापाशी सांगा मला.
रोज एक गाव जगायचं काय आमच्या पशी काय आपल्या पशी वै कृष्ण काय आपल्या पशी हा व तुपम रोटी खतम दिरी वाढून सुकम राहतात आपल्या पशी काय जरा ऐका गोड सांगतो जरा ऐका आता इलाज नाही माझा वारकऱ्याने श्रीमंताचे उपाय ऐकून बघितले म्हणे बाया ही ज्या अंगावर किती दागिने नाहीत म्हणली आपलं मालक काकडा करतय हरिपाठ करतय कीर्तन करतय फुटका म्हणी नाही मग 150 रुपयात किलो बरं आणलं होय मावशो किती 150 बरं आणि नका आणल्यावर गप घरात ठेव का शेजारणीला दावा तुम्हाला जर उद्या मालकाने 1 तोळा केला तुम्ही गपचिप घरात ठेवचाल का दाखवायचा चाल दाखवत दर काका माझ्या मालकाने केलं का मला खरं का ना आणि नेमकं सांगत सांगत स्वर्चन पुत्र बातमी गेली अल्ला का म्हणले तेव्हा तरी पुण्याला पळत आहे सारखं कीर्तनाला म्हणलं वारकरी गेलं शेवेला आणि स्वर्चनी घरात प्रवेश केला अहो नकली होती नकली जवळ रटस हसते तवर बाई दिस ना हाय तर कसलं आता नीट ऐका बरं का जरा गोड ऐका जेव्हा ठोकर श्वासाना तेव्हा म्हणली मुठ द्या सगळं धर मग ती चोर म्हणला तुम्ही महाराजाचे माणसे आधीच दिलं असतं तर मला बी हान वाटत नव्हतं म्हणून म्हणतोय गंध बिनलावी जेव्हा कपाळाला पांढरी कपडे गंध बिनलावी जावा कसं आली येळ तर मापावर असतंय पुन्हा लक्षात बसलं का जरा गोड आहे का ताई हे अगोदर जर दिलं असतं मला बी मारायची इच्छा नव्हती ती म्हणे मुठ द्या सगळं 150 रुपयाचं एक थांबे जवान एक डूब माझे सगळं मिळून कितीच 150 डबल माघारी आला आणि डबल टोकली 3 तास वाया गेलो मला आता पुढे ऐका जसं सोनं नकली तसं तुमचं आमचं एकामेकावरचं प्रेम नकली नवऱ्याला सगळ्यात जास्त आवडती कोण बायको मग कोरोनात कुठं मेली होती काही आमच्यातलं एक जण मला लय शिकवायचं महाराज आपल्या इतकं बायको प्रेमानं गप येड्या मला बी असंच वाटायचं जेव्हा कोरोनात कीर्तन बंद पडली तेव्हा धोतर हाताने धुवायची पळी आली सब पैसे के बाजी बाजी सब पैसे के बाजी बाजी सब पैसे के बाजी बाजी सब पैसे आपलं सदा रोकड असते आता जर ही कार्यक्रम दुसरीकडे असता तर टाळकरी मंडळीने गुंडाळला असता डबल कीर्तन पुन्हा चालू असतं पण माहिती बांगला जेवढा मोठा आहे तेवढी पाकिट मी खोटं बोलत नाही आता ही प्रेमाने होय आता ऐका जरा पुढं जसं सोनं नकली तसं एकामेकावरचं प्रेम नकली माणसाला पारकच राहिली नाही वकील साहेब आमच्यातलं एक जण 25 पुरी बघून माघारी आले किती 25 त्याला चांगलं खाऊ वाटलं की पुरी बघायला जायचं काय खरं पुन्हा पुन्हा त्याच्या नशिबाला पोहेच यायला लागलं त्याला एक पोरगी पसंत पडली तर बापाला पसंत पडाना मिटवाय मला बोलवलं आपल्याकडलं मिटवाय असते भावा भावाचा वाद लागला मिटवाय पठ्याच असतो सगळ्या वाटण्यासारख्या केल्याने ज्ञानेश्वरी शिल्लक राहिली देव थोरल्याकड का धाकल्याकड वकील साहेब देव देव कोणाकडे असते देव मावशी थोरल्याकड का धाकल्याकड
थोरलेकड आणि सोन्याचा असल्यावर सोनाराकड. इथं कुणाचं कुणावर प्रेम नाही. पोराला पोरगी पसंत पडली तर बापाला पसंत पडला. पोरग म्हणलं दादा हो तीच पोरगी केली तर बरं नाही तर फाशी घेईन मला. बाप म्हणला कर बाबा काय करायचं. पोरगी लई देखणी होती वकील साहेब. नाकी डोळी छान होती, रंग गोरा गोरा पान होता. तिला मिक्सिंग फिक्सिंग आणि खडबुजिंगची गरजच नव्हती. नवरी बघायची असेल तर आधार कार्डावर बघा, मोबाईलवर काय येडे हो बघा. आमच्यात एकाने मोबाईलवर पोरगी पास केली आणि लग्नात हिच्यात या तोंडाकडे बघायचा मॅचच व्हायना. आता तर ती नवीन एक ॲप आले बघा, रेमी का काय. मला माझं शिक्षणच नाही तर काय करावं. काळ बी गोर होते. चला पुढं. पोरगी देखणी होती पण पोरगीला एकच वाईट खोड होती. 5-5 मिनिटाला. आता तुम्ही किचन मध्ये काय करताय मालकाला तरी काय माहिती. त्यांचं लक्ष सगळं ती मंजू मालिका काय नाव त्या मंजीचं, हवालदार म्हणजे ती इन्स्पेक्टर झाली. आपला भातच शिजतोय अजून. ती झाली इन्स्पेक्टर. तुमच्याला काय जग बदललंय. लोक म्हणतात सायन्स इज द डेव्हलपमेंट अँड डेव्हलपमेंट पार्ट ऑफ द इंडिया. वा म्हणजे अंग भरून कपडे गेली आणि गुडगावर फाटक्या पेंटी घातल्या. लई शिकल्या रे बाबा. तुमच्या लक्षात बसलं का. गोड सांगतो ऐका. आता नवरत्नात 9 दिवस 9 कलरच्या साडी. वा 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 रे काय वर्णन नाही तर खाल्लं. अरे माझ्या आईला 2च साड्या होत्या महाराज. ती बी एका साडीला 2 कलरचा म्हणजे दंड घातलेला होता. ही मजबुरीने होता का आनंदाने होता. आता आनंदाने 5,000 साडीला 3 कलर आहेत. माझ्या बायकोने मला विचारलं हिला 3 कलर का. म्हणलं 3 तुकडं शिल्लक राहिलं तुमच्यासारख्या येड्याच्या वाटणे आले. तुमच्या लक्षात ऐका जरा गोड सांगतो. नवरी दिखणी आहे पण 5-5 मिनिटाला सासरा त्याच्यामुळे म्हणायचा ही सून नकून पोरग म्हणायचा. काय होते का बाबा तर आयु नाही आपल्याकडे आयु नसते. आता नवी सूनबाई आली किचन मध्ये गेली. आता नवीन लग्न झाल्यावर शिवाजी बुवा नवरदेव काय कराय असतो म्हणा जाळ घालाय. नवीन नवीन लय भारी असतं महाराज. 11:45 मेसेज येणार कुठवर आले कीर्तन. 18 वर्ष झाली आम्हाला फोन सगळं येत नाही 2-2 दिवसात. तुमच्या लक्षात बसलं का. नवीन बरं असतं. जरा गोड सांगतो ऐका. सुनबाई कणिक टिंबाय लागली. कणिक आता कणिक असते चिकाट. मालता सासरा आपला खिडकीतनं बघितला. मला पप्या चपात्या बिपात्या तेल लावून केल्या. बाप पोरग जेवाय बसलो. दादा या मला जेवाय. दादा म्हातारी म्हणली म्हातार तसलंच आहे. ही म्हातारपणी कळतं म्हातारीला कसलं काय. म्हातारी शान येला का. म्हातारा पाठीचं दीर्घ गुळवणी करीत होतं तीच बरं होत नाही. म्हणली म्हातार तसलंच आहे. म्हणली म्या म्हणून बाई तवा तू गेली तर दुसरी भेटत होती. आता पंचायत. ऐका जरा गोड ऐका. चपात्या बिपात्या वाढल्या. म्हातार काय चपाती खाते काय. म्हातार म्हणलं हे म्हातारे हो पोट फुगलंय भाकर आण. म्हातारी म्हणली गप गिळा सुनाच्या हातचं आहे म्हणून तर नकोय. म्हातारीला काही छापा माहित नाही अजून. म्हातारी म्हणली कालची भाकर आहे ही मला परवाची आण पण चपाती नको. ऐका आता दोष चपातीच आहे का फक्त एकच खून काय. तसं ऐका तसं हे नरशेर रूपी घर एकदम सुंदर आहे. रूपवान आहे देखणं आहे पण याच्यामध्ये आशा नावाची खोड आहे. आशा. कोणती आशा. तुम्हाला अजून एक सोप्या भाषेतनं सांगतो. आशा आणि इच्छा. नवीन लग्न झाल्यावर माणसाची जुरील जावं लागतं. गेलता वकील साहेब 10 वर्षांनी जाण मग बायको उचलून न्या. लग्न झाल्यावर तू कुणी उचलते. तिथं किती पायऱ्या उचलावं लागते. जाते आणि तेवढ्या बारगड्या आहेत तो उचलायच्या. जेव्हा बारगड्या कुठू वाचतील का सोडून द्यायच्या. अहम वाग्या सुहम वाग्या
प्रेमनगरची वारी हे प्रेमनगर आहे. वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी जसं ह्या घराला खांब आहेत तसं ह्या बी घराला खांब आहेत महाराज. आता याला वास बीस आपल्या कोट्याला असायचं बघा, हे म्हणजे वास आहेत. तो कोबराय म्हणतात राजा ओ, जसं या घराचं महत्व आहे तसं या घराबरोबर या बी घराचं अनन्य साधारण महत्व. आता सोप्या भाषेत सांगतो, जसं या घरात दोष नाही, मी काय म्हणतोय का, या घरात दोष नाही, पण ज्या साधनानं बनवलं त्या साधनात दोष आहे. जरा नीट आहे का. पण जसं घराचा दोष मालकाला लागतो, आपण म्हणतो ना काय बी करावं आमचं हीच व्हाय नाही, मग माणूस भविष्यकार काय म्हणतो, वास्तू दोष गड्या तुझ्या बरं, वास्तू दोष म्हणतो. ऐका, जसं या घराची संगत आपण केल्यामुळं त्याचे दोष आपल्याला लागतात, त्याच न्यायानं या नरशरीर रूपी घराची आत्मदेवाने संगत केल्यामुळं नरदेहाचं पाप नरदेहाचं कर्म आत्म्याला भोगावं लागतं. म्हणून तू कोबराय म्हणले, जशी समई लावल्यानंतर किंवा कापूर लावल्यानंतर त्याचं काही शिल्लक राहत नाही, सुखही शिल्लक राहत नाही, दुःखही शिल्लक राहत नाही, तशा अवस्थेतलं आम्ही घर बांधलं. ऐका, ते निराकार आहे आणि निरंतर आहे. परमार्थात सातत्याला फार महत्व आहे. थोडं येऊ द्या, जास्त येऊ द्या, कमी येऊ द्या, पण कसं पाहिजे, सातत्य पाहिजे महाराज, सातत्य पाहिजे. तुम्ही बघितलं असेल आता अख्ख्या जगात भारी रटकुली आहे का नाही, पण क्रिकेट पासून थोडा दिवस लांब गेला, 2दा 0वर आउट झाला. तसं आपल्यातलं महाराज, आपल्यातले म्हणजे नाही, मोठा असला तरच मी येईल, तू बाहेर जाशील पुन्हा. म्हणजे लक्षात बसलं का. ऐका, भक्तीत पण सातत्य हवं, आचरणामध्ये पण निरंतरपणा हवा, आणि तुमच्या आमच्या वागण्यामध्ये पण निरंतरपणा हवा. तुकोबराय म्हणतात, राजा जसं हे घर आपल्याला राहण्यासाठी गरजेचं आहे तसं आत्मदेवाला राहण्यासाठी नरशरीर रूपी नावाचं घर महत्वाचं आहे. जसं हे घर पुन्हा एकदा गेल्यावर मिळत नाही, या घराचं जसं मेंटेनन्स करावं लागतो तसा या पण घराचा मेंटेनन्स करावा लागतो. जसं हे घर झाडावं लागतं, फरची पुसावी लागते. आता बरं होतं, आता कळन तुम्हाला उद्या परवापासून नव्या घराची मजा. पहिलं आपलं बरं होतं, कुठून बी आला पोथड्याला पाय पुसलं, आता फरची फरची अवघड आहे महाराज. जी जया अंगी मोठेपण तया आता मला सांगा, या शेड मध्ये कसं जरी गेलं तरी उद्या आपण जरा आलो कपडे बरक्या खाली बसा, सोफा वाला होईल. तुमच्या लक्षात जसं जसं तुम्ही मोठे व्हाल तसं तुम्हाला दुःख सहन करावं लागतं महाराज. दुःखाशिवाय सुख नाही आणि सुखाशिवाय दुःख नाही. सुख आणि दुःख हे दोन्ही एकच आहे. सांगू, ज्या गावीचा चंद्र क्षयरोगी सुख लेवणी दुःखाची अंगी, या जगीता छळीत असे. अजून याच्या पुढचं सांगतो महाराज, ज्याचा जन्म बंगल्यात झालाय का त्याला बंगल्याची किंमत कळत नाही. पण ज्यांनी कडकडल्यावर पत्र्यातनं उजेड दिसलाय, मी सकट 7-8 वर्षे असल्यातच राहिलोय म्हणून सांगतो तुम्हाला. वारं सुटलं की जेव्हा त्याला धरावं लागतंय का,
त्याला आपल्याला घराची किंमत कळते. जसं ज्याला घर नाही त्याला घराची किंमत कळते, आणि ज्याला नर शरीराचा एखादा अवयव नाही त्याला या नर शरीराची किंमत कळते. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत कळते, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत कळते. याच्या पुढचं जाऊन बोलू का बाबा, ज्याला आई नाही त्याला आईची किंमत कळते, आणि ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत. थोडं बोलतो बरं का, कीर्तनाच्या बाहेर रे. माझ्या सगळ्या बहिणी भावाचा उपास धरतात. जी भावासंग बोलत नाही ती बी धरती. तू धरतीच कशाला म्हणते? खरं की नाही? आता भाऊबीजीचा कालचा सण झाला. भाऊबीजीच्या दिवशी बहिणीने आपल्याकडे यावं ही अपेक्षा ठेवायची नाही, आपण तिच्याकडे गेलं पाहिजे. त्याच्या मागं कारण आहे महाराज, सांगू का तुम्हाला. पण आपल्याला जावं वाटतंय हो गुरुजी, पण पराधीन आहे जगती. हे जाऊ का? मला जावं वाटतंय. काय जावं वाटतंय सांगू का तुम्हाला. भक्ती ज्या दिवशी आई आणि वडील, सासू आणि सासरा याच्यातलं अंतर संपल ना, त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने भक्तीची सुरुवात. मी सांगू का तुम्हाला, 2 अभंग कमी वाचा. गाता पाठ केली म्हणजे काय पांडुरंग दिसलं असं नाही रे. मी जरा स्पष्टच बोलणारा माणूस आहे. पुंडलिकाने कोणता गाता पाठ केला तर सांगा बरं मला. पुंडलिकाने कुठं कीर्तन केलं तर सांगा बरं मला. गाता पाठ केला म्हणून देव दिसल असं नाही, ज्ञानेश्वरी पाठ केली म्हणून देव दिसल असं नाही. फक्त एक कम कर, नाही गाता पाठ झाला तर नाही होऊन दे, नाही ज्ञानेश्वरी पाठ झाली तर नाही होऊन दे. फक्त गातेसारखं ज्ञानेश्वरी सारखं वागायचा प्रयत्न कर, जगाचा मालक दिसल्याशिवाय. आता बघा भाऊबीजी होऊन बाहेर आल्यावर बायातले बायात गप्पा चालतात. होय ग, तुझ्या आईचं कसं आहे? ती म्हणती बरं आहे. चांगलंय म्हणत नाही ती. कसं आहे आईचं? बरे. काय झालं ग? भावाची बायको ना. भावाचं काय चलतं का नाही चलतं? चलून देत नाही देत. भावाची बायको चलून देत नाही, आणि तुम्ही चलून देता का? परमार्थ दुसऱ्याकडे बघायची गोष्ट नाही. ऐका, परमार्थ दुसऱ्याला सांगायची गोष्ट नाही, परमार्थ आचरणाची गोष्ट आहे महाराज. कशाची गोष्ट आहे? आचरणाची गोष्ट आहे. मी सांगू का याच्या पुढचं, या घराची शांती 100% होणार, पण जे शांत आहे त्याची शांती. समजा साहेबांना शांती नसतीच केली तर हे घर जर बुमला गेलं असतं तर तुमच्या मामाचा काही तोटा झाला असता. कोट्यावधी रुपये किंमत बुमला जागेची. पण मी खरं सांगू का, पुढच्या वर्षी जरी मी इथं कीर्तनाला आलो, इंचभर बी घर हलणार नाही. जी पातेल्याच्या बाहेर जात नाही तिचं नाव पळी. दिवसभर कुठे तिचं नाव पळी. जी ठेप्याला ग बसत नाही, कुणी पाहुणा आला निघाली, तिचं नाव बसी. हे मृत्युलुकीचे उपारते. जिचं नाव लक्ष्मीबाई, ती गौऱ्या याच आहे. सांगू का तुम्हाला, नावावर काय राहिलं नाही महाराज, कर्मावर सगळा खेळ शिल्लक राहील. कशावर? कर्मावर. आज दादानी या आमच्या दत्ताभाऊच्या मामाने कष्ट केलं असं. पैसा कोणाकडं नाही हो. मी ह्याच्या पुढचं बोलतो, पैसा मिळवणं सोपं आहे, पैसा सांभाळणं अवघड आहे. मिळवायला लय सोपं आहे हो, कुणाला पैसा मिळत नाही. पैसा सगळ्याला मिळतो. लक्ष्मी घरात येते पण तिला नांदवणं अवघड आहे. आणि लक्ष्मी घरात नांदवायची का ना नांदवायची, घरातल्या लक्ष्मीवर अवलंबून आहे. तुमच्या लक्षात बसलं का? लक्ष्मी जर घरात नांदावं वाटत असेल तर रोज संध्याकाळी आपल्या नवऱ्याचं पाय चोपा, वर्षभर करून बघा हो. तुम्ही म्हणसान बाया महाराजानं काय सांगू, काही करू नका, मालकाला झोप लागत तो पाय चोपा. तुम्ही म्हणसान रोकडे महाराज, ह्याला पुरावा आहे का? दत्ताभाऊ ह्याला बी पुरावा आहे. पाय लक्ष्मीचे हाती, 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 लक्ष्मीचे हाती. तिची यावे काय पुरती, तिची यावे काय पुरती, वेगी आनावा गोहरी, आनावा गोहरी, आनावा गोहरी, आनावा गोहरी, आनावा गोहरी, आनावा गोहरी.
वेगी आनावा तो हरी 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 वेगी आनावा तो हरी आनावा तो हरी. ऐका लक्ष्मीच्या माग लावून लक्ष्मी मिळत. बर तुम्ही काय लक्ष्मीचं व्रत बिरत केलं असेल का नसेल सगळीच करतात. छपरातली बी करतात रानात राहणारी बी करतात. सांगू का आपण लक्ष्मीची कधी पूजा केली का पण नारायणाला आपण सोडित नाही. आणि लक्ष्मी सहित शोभे नारायण भजन कीर्तन कुणाच्या बी दारात होत. भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पूजन त्या दिवा ಹೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯು ಕೇಳುತ್ತಾ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೂ ಹೆಜ್ಜೆ ನಿಲ್ಲುತ್ತಾ ಸಜ್ಜನ ಸಾಧು ಪೂಜೆ ವೇಳೆಗೆ ಮಜ್ಜಿಗೆ ಬೆಳಗಿನ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ ಭಾಗದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮ ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಅತ್ತಿತ್ತಗಲ್ಲದೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಳ ಅತ್ತಿತ್ತಗಲ್ಲದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಳ ಸತ್ಯ ತೋರುತ್ತ ಸಾಧು ಸಾಧು ಸತ್ಯ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀ आता ज्याला समजलं त्यासाठी टाळ्या वाजवाय. सगळ्याला समजलं विठाला. भजन कीर्तन कुणाच्या बी दारात होत नाही आणि भजन कीर्तन दारात करणं सुखाचं बी नाही. काय म्हणलं कळलं का? हा, याला पुण्य शिल्लक असावं लागतं. काय आज ह्या बहुंचं पुण्य शिल्लक आहे पावसात कीर्तन आहे. लक्षात बसलं का? हा ऐका तुकोबराय म्हणतात जसं या घराचं महत्व आहे तसं नर शरीर रूपी घराचं महत्व आहे. आणि या नर रूपी घराच्या शरीरामध्ये आशा लोभ या सगळ्या संज्ञा आम्ही काढून टाकल्या आणि आम्ही निराकार आणि निरंतर स्वरूपात राहिलो. अभंगाचं पहिलं निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले
टाळी वाजवा एकदा जोरदार. तो कोबरा म्हणतात त्या घरामध्ये पण त्या निरंजनी आम्ही बांधलेले घर त्या घरामध्ये कसं राहिलो निरंतर. आता आपली निवड चुकती. काय चुकती? निवड. एक शेवटची निवड सांगतो आणि दत्ताबास म्हणत नाही तर कीर्तन चालू ठेवतो. तसंच करायचं बाबा. हाय खा असा पाऊस पडला तर आपल्याकडे किती पाऊस आलता माहिती ना तुम्हाला. मध्ये पूर आलत पूर आणि त्या पुरामध्ये एक जणाची वस्ती सापडली आणि त्या वस्तीवर दोघं भाऊ भाऊ किती दोघं आणि 2 जनावर आणि वड्याला आलं पाणी. एक होती बैल आणि एक होती म्हैस. निवड बर का. आता पाण्यात पोवायला बैल बरा का म्हैस? म्हैस. मग शेपूट म्हशीचं धरायचं गुरुजी का बैलाचं? म्हशीचं. कोणाचं? म्हशी. म्हशीचं. हुशार होता. मला बैलाचा काय भरोसा आहे. म्हशीचं शेपूट मी धरतो म्हणला बांधून. दाखलं लय चाबर होतं. कीर्तनाला जायचं ना धर म्हणला धरलं म्हशीचं. ती मला मरा आता बैल कुठं पडायला जातोय. म्हशीचं शेपूट धरलं ना हाकली. हत्तीचं नक्षत्र चालू होत. कोणतं? जेव्हा दुपारच्या 12चं ऊन पडलंय का नाही म्हणतात कडाक आणि जेव्हा म्हशीने मधात गेल्यावर हानी बुडी निकम डोळच वरी ठेवली. ही म्हशीसाठी सांगतोय मी. कडला बुटकी मारीत नाहीत मधात गेल्यावर बुटकी आणत्या सोडा येत नाही. ही म्हशीचं सांगतोय कळलं का बोल. एवढी बेजारी कशामुळे मी म्हणे. आणि ज्यानं बैलाचं शेपूट धरलं का तिथं इकडे हात आता कस काय वाटतंय मला सांगू का. संसारात थोडं दिवस लय भारी वाटत आणि परमार्थात सुरुवातीला त्रास वाटतो. एक गोष्ट सांगू, ज्यानं परमार्थात सुरुवातीला त्रास सोसला का त्याच्या आयुष्यात पुन्हा त्याला कधी त्रास होत नाही. लक्षात ठेवा. ज्या ताईची भाकर सुरुवातीला मोडली करपली त्याच ताईच्या भाकरीला पापुंद्रा येणार. जिने आयतं पिठावर थापलं ठेवलं भाकरच वळली येणार नाही. ती गिरणीवाल्याला शिव्या देत राहणार. आता पण नाही. आता पण ऐका तू कोब खाली बसा. आता उठायचं नाही. काय करू काय करू? कुमार कुमार